श्री स्वामी समर्थ सर्वांना. शौर्य तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परत एकदा शौर्य तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर चरणी हीच प्रार्थना करते की देव तुला दीर्घ आयुष्य देव, हेच ईश्वर चरणी प्रार्थना करते. तर शौर्य फ्रेश होतोय, उठलेला आहे आणि फ्रेश होतो. तुम्ही पाहू शकता कसा करतो तो स्वतः आरशात पाहून. त्यानंतर तो आंघोळ करून येतो आणि छान असा रेडी होतो. तो रेडी झालेला आहे. तर सर्वात आधी शौर्याने देवाला नमस्कार करत आजी आजोबांचे पण दर्शन घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या बर्थडे निमित्ताने त्याला सामाजिक गोष्टीचे भान राहावे म्हणून त्याला 7 वचने पाळायला लावणार आहे. पहिलं वचन, दुसऱ्यांचा आदर करा. तुम्हाला जसे वागणूक मिळायची आहे तसे दुसऱ्यांना वागवा. सर्वांशी दयाळू, विचारशील आणि आदराने वागा. दुसरे वचन, पर्यावरणाचे रक्षण करा. आपला ग्रह स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करा. कमी करा, पुन्हा वापरा, रिसायकल करा आणि कचरा करू नका. दुसरे वचन झालेले आहे. आता तिसरे वचन, दुसऱ्यांना मदत करा. गरजू लोकांना मदत करण्यासाठी संधी शोधा. तुम्ही स्वयंसेवा करू शकता, दान करू शकता किंवा फक्त एखाद्याला मदत करू शकता ज्याला त्याची गरज आहे. चौथे वचन, सत्यवादी आणि प्रामाणिक राहा. नेहमी सत्य बोला. जरी ते कठीण असले तरी सत्यवादी ही एक महत्त्वाची मूल्य आहे जी विश्वास आणि आदर निर्माण करते. पाचवे वचन, वैविध्याचा आदर करा. तुमच्या आजूबाजूच्या विविधतेचा आदर करा. विविध संस्कृती, पार्श्वभूमी आणि क्षमतेच्या लोकांचा आदर करा. सहावे वचन, आपल्या कृतीची जबाबदारी घ्या. तुमच्या चुकांची जबाबदारी घ्या आणि तुमच्या कृतीची जबाबदारी स्वीकारा. तुम्ही एखाद्याला दुखावले असल्यास माफी मागा आणि सुधारणा करा. वचन सातवे, चांगला मित्र बना. आधार देणारा, ऐकणारा आणि काळजी घेणारा मित्र बना. तुमच्या मित्रांशी तुम्हाला जसे वागणूक मिळायची आहे तसे त्याच्याशी वागा. हे 7 वचन आम्ही त्याच्याकडनं घेतलेले आहे. तो पण ह्या गोष्टीचं पालन करणार असं त्याने वचन दिले. माझ्या मुले समाजाला त्रास नाही होणार, सर्व गोष्टीचं पालन कर. परत एकदा मी या गोष्टीचं पालन कर. माझ्या मुले समाजाला त्रास नाही होणार, मी असं कोणतंही काम करणार नाही. थँक्यू मम्मा.